आप देख रहे हैं हिंदुस्तान न्यूज। 2024 के आगामी विधानसभा चुनावों को लेकर तुमसर मोहाली विधानसभा क्षेत्र में राजनीति तेजी से गर्मा रही है। महाविकास आघाड़ी इस क्षेत्र में सक्रिय रूप से काम कर रही है, क्योंकि यहाँ के मौजूदा विधायक महायुति गुट से अजीत पवार गुट के सदस्य हैं और उन्होंने इस क्षेत्र में केवल भ्रष्टाचार को बढ़ावा दिया है। विकास के नाम पर कोई ठोस कार्य नहीं हुआ है, जिससे जनता में भारी असंतोष है। अब इस क्षेत्र में एक नया चेहरा सामने आया है, जो कि एक पुराने समाज सेवक और परमात्मा एक सेवक भी हैं। नरेश मानिकराव जी ईश्वरकर, जो कि भंडारा जिले के राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गुट के सदस्य और जिला परिषद सदस्य हैं। उन्होंने इस चुनाव में जनता की आवाज बनने का निश्चय किया है। उनका मानना है कि पूरे तुमसर मोहाली क्षेत्र के लगभग 70% मतदाता परमात्मा एक सेवक समुदाय से हैं और अगर पार्टी उन्हें मौका देती है तो वे इस क्षेत्र का समुचित विकास कर सकते हैं और जनता की समस्याओं को हल कर सकते हैं। नरेश मानिकराव जी ईश्वरकर ने कहा, भंडारा जिल्ह्यामध्ये जेव्हा मोठे ज्यांनी लोकांनी पद भोगले, शरद पवार साहेबांच्या विचारावर राहून सणारे मंत्री सुद्धा झाले आणि ज्यावेळेस शरद पवार साहेबाला एक दगाबाजी करण्याचा काम या भंडारा जिल्ह्यातूनच झाला असं आम्हाला वाटलं आणि आमच्या गोरगरिबाच्या या भंडारा जिल्ह्याच्या लोकांसाठी खऱ्या अर्थानं मोठे मोठे पद खऱ्या अर्थानं शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या माध्यमातून या भंडारा जिल्ह्याला मिळाले आणि त्यावेळेस जेव्हा पक्ष अलग झाल्यानंतर आम्ही शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचाराला ठामपणे मी जिल्हा परिषद सदस्य असताना कुठेही नाही घाबरता मी पहिला एक व्यक्ती भंडारा जिल्ह्यातला आहे की मी पहिल्यांदाच शरद पवार साहेबांच्या साहेबाबरोबर म्हणून एक बॅनरबाजी सुद्धा लावलं आणि त्याच्यानंतर आम्ही शरद पवार साहेबांच्या भेटीला आम्ही 4-5 जिल्हा परिषद सदस्य गेलो आणि त्यानंतर या ठिकाणी आम्ही एक तिथून आल्यानंतर साहेबांनी सांगितलं आणि साहेबांच्या विचारावर आम्ही या भंडारा जिल्ह्यामध्ये आम्ही काम करायला सुरुवात केली आणि मोर्चेबांधणीचा विषय झाला तर आम्ही प्रत्येक बूथवर जाऊन सणारी आज पूर्ण 272 52 बूथ या ठिकाणी पूर्ण तयार झालेली आहे। कसं आहे, लोकांना जो इतर रोजगार पाहिजे तो रोजगार लोकांना मिळालेला नाही आहे आणि ज्या पद्धतीनं आपल्या क्षेत्रातल्या ज्या प्रतिनिधी असतो आणि त्यांनी या क्षेत्रातल्या कशा भूमिका मांडायच्या त्या आम्हाला या 5 वर्षामध्ये संसदमध्ये मांडताना कुठेही आढळल्या नाही। त्यामुळे आमच्यावर जे काही जिम्मेदारी समाजाच्या माध्यमातून आम्हाला मिळणार आहे ते नक्कीच आम्ही त्या समाजासाठी आम्ही नक्की ज्या काही समस्या आहेत म्हणजे बेरोजगार आहे, इथं बावनथडीचे जे कालवे आहेत, मोठे मोठे रोजगार इथं आपण इथूनच तयार करू शकतो असे हा क्षेत्र या पद्धतीने एक सुफलाम आणि सुजलाम यासाठी आम्ही प्रयत्न नक्की करू, कारण पाण्याशिवाय शेती होऊ शकत नाही। म्हणून मूळ प्रश्न आहे पाण्याचा। बावनथडी आता कितीतरी 2010 पासून कालवे चालू झाले, पाणी चालू झाला, पण ते कालवे सुद्धा अजून बनू शकले नाही अशी एक परिस्थिती निर्माण या ठिकाणी झालेली आणि कास्तकाराच्या शेतामध्ये तो पाणी येतो केव्हाही नाश होतो आणि त्या पाण्यामुळे लोकांच्या शेतीचा नुकसान होतो। नाही, आम्ही म्हणजे लोकांपर्यंत जातून आम्ही शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार घेऊन जातो आणि लोकांना ह्या गोष्टी भावलेल्या नाही आहे, कारण लोक आपण म्हणजे त्यांची मानसिकता ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीनं बाकी पक्षाकडे नाही आहे आणि जे बेरोजगारी झाली आहे त्याच्यामुळे लोकांच्या शरद पवार साहेबांच्या पार्टीकडे लोकांचा जास्त विश्वास आहे। जनता खूप समजदार आहे। आता झालेल्या ज्या निवडणुका आहेत त्या महाराष्ट्रातल्या जनतेने दाखवून दिलं की योजना कशा होतात का होतात म्हणून, पण ते त्याच्यावर भाष्य करण्यापेक्षा लोक हा निवडणुकीचा फंड आहे हा एवढा महिलांना सुद्धा तेवढा समजदार महिला आहेत। या भंडारा तुमसर विधानसभा क्षेत्रातल्या महिला त्या खूप हुशार आहेत आणि त्या महिलांना सर्वांना माहित आहे लाडकी बहीण म्हणजे काय। जेव्हा लाडकी बहीण यांना बारामतीमध्ये नाही समजली साहेबांना, त्या विषयाने लोकांना मूर्ख बनण्याचा काम हा चालू आहे देशामध्ये। कसं आहे, लोकांच्या मनातल्या ज्या भावना आहेत आणि जो माणूस लोकांच्या मनातल्या भावना जाणतो आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार हे लोकांना पटतात आणि ते विचार घेऊन आम्ही लोकांपर्यंत झालं। जेव्हा कृषी मंत्री होते आणि त्यावेळेस साहेबांनी ज्या पद्धतीनं कृषी मंत्री असताना साहेबांनी ज्या पद्धतीनं कास्तकाराच्या हिताचे जे काम केलं म्हणून लोकांचा विश्वास आहे आणि महाविकास आघाडीकडे आज देशामध्ये सर्वात मोठा लक्ष सुद्धा महाविकास आघाडीकडे म्हणजे तुमसर विधानातल्या ज्या लोकांचा आहे प्रतिसाद चांगल्या प्रमाणे मिळू शकतो।
कसं आहे, भ्रष्टाचार जे बी मोठे लोक असतात ते भ्रष्टाचार करतात. आमच्या जरीचे छोटे माणसं आहेत, आम्ही कुठला भ्रष्टाचार करणार. म्हणून लोकांच्या प्रतिसाद आहे की भाई यावेळेस बदल हवा आणि चेहरा नवा, या पद्धतीची लोकांची भावना निर्माण या तुमसर विधानसभेमध्ये झालेली आहे. त्या लोकांपर्यंत आम्ही जातून त्यांना समजून सांगतून आणि प्रत्येक गावामध्ये तुमसर विधानसभेमध्ये प्रत्येक गावामध्ये जाण्याचे आमचा प्रयत्न आहे. आणि 90% गावामध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत आणि आमचे सर्व कार्यकर्ते सुद्धा प्रत्येक गावामध्ये जाऊन राहिलेले आहेत. प्रेक्षकांनो, हे होते नरेश ईश्वरकर,